नमस्कार मंडळी. मी कामगार भागात राहतो, लोअर परेलला राहतो. माझ्या चाळीच्या समोरच त्यावेळेस फिनिक्स मिल होती आणि त्या फिनिक्स मिलच्या गेटवर कधी कधी गेट कामगारांच्या गेट सभा व्हायच्या, गेट मीटिंग व्हायच्या. त्यावेळेस त्या मीटिंगमध्ये जो व्यक्ती बोलायला उभा राहायचा तो एका टेबलावर किंवा उंच जागी उभा राहायचा आणि तिथून तो बोलायचा. त्यावेळेस ती व्यक्ती ही काय बोलते किंवा तिला कामगार कायद्यांची किंवा आतल्या सगळ्या कामगारांच्या कष्टांची, कामगारांच्या हाल अपेष्टांची जाणीव असणं किंवा ती व्यक्ती फार विद्वान असणं गरजेचं नसायचं. त्या व्यक्तीचा आवाज हा लांबपर्यंत, म्हणजे जिथे कामगार उभा आहे तिथपर्यंत जाणं गरजेचं असतं. आणि अशी व्यक्ती तिथे मोठ्याने ओरडत बोलायची. या जुळांच्या आंदोलनात तेच आपल्याला दिसलं की काय बोलतायत यापेक्षा किती जोरात ओरडतायत याला ते महत्व होतं. आणि अशा ओरडण्यातून त्यांनी नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. इकडे जुळांच्या मागे गेलेले वाघही नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करते झाले. पण इमॅजिन करा की खरंच नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला तर हे होईल? अजिबात शक्य नाही. पण इमॅजिन करा मग तुम्हाला तुमच्या पुढे काय वाढलंय. भविष्यकाळ या जुळांच्या हातात गेला तर तुमच्या पुढे काय वाढलंय हे दिसून येईल. त्याची जाणीव करून देण्यासाठीच हा व्हिडिओ करतोय. जुळांनी केलेल्या मागणीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला तर काय होईल? पहिली गोष्ट, नरेंद्र मोदी यांना आपली गरज नाहीये मित्रांनो. नरेंद्र मोदी यांनी मागे पण सांगून टाकलं होतं की मैं तो क्या हूं, कल झोला उठा के निकल जाऊंगा. कारण या माणसाने स्वतःसाठी काही केलं नाही ना कुटुंबासाठी काही केलं. दिवसाचे 18-18 तास जे काम केलं ते या देशासाठी काम केलं, या देशाच्या विकासासाठी काम केलं. जो हिंदू काँग्रेसच्या काळात दबला होता, गांजला होता, त्यांच्यासाठी काम केलं. जे मुस्लिम मस्तवाल झाले होते, जे पाकिस्तानीवादी आपल्या देशात बॉम्बस्फोट करत होते, घडवत होते, त्यांना ठिकाणावर लावलं. आणि ज्या ख्रिश्चन मिशनरी बाहेरून येणाऱ्या डोनेशनवर इकडच्या गोरगरिबांचं धर्मांतरण करत होते त्यांना चाप लावला. 100% लागला का? नाही लागला, पण निदान ते झालं तरी. या सगळ्यांना मोकळं रान तरी मिळालं नाही. आणि असे हे नरेंद्र मोदी ज्या वेळेस निघून जातील, त्यांनी सांगूनच टाकलंय, मेरा क्या, मैं तो झोला उठा के निकल जाऊंगा. तर काय होईल? आपल्याला आज नरेंद्र मोदी हवे आहेत. आपली गरज आहे मोदींची गरज आपण नाही आहोत मित्रांनो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्या माणसाला काहीही नकोय. त्या माणसाला ना तुमचं भौतिक सुख हवंय ना पैसे हवेत. त्या माणसाचा ध्यास एकच आहे की हा देश जो 70 वर्षात मागासलेलाच राहिला त्याला 20-25 वर्षांमध्ये विकसित करायचं. आणि नुसतं त्यांनी सांगितलं नाही किंवा हवेत वल्गणा केलेला नाहीत, तर ते प्रत्यक्षात करून दाखवलं. आणि त्यामुळे जर मोदी यांनी राजीनामा दिला तर सगळ्यात मोठा धक्का हा आपल्याला असेल. कारण ते स्वप्न जे मोदींनी आपल्याला दाखवलं, आपल्याला आपल्या पायावर उभं केलं, तो आपला आधार करताच निघून गेलेला आहे. मोदी काही जन्म आपल्याला पुरणार नाहीयेत, पण आताच तर कुठे आपण चालायला लागलो, अजून धावायचंय, झेप घ्यायची आहे. अशा वेळेस मोदींचा आधार आवश्यक आहे. एकदा आपण आपले झेप घ्यायला लागलो ना की मोदी निघून जाणार आहेत. आणि त्यावेळेस या भारतीयांना मोदींची खरंच गरज नसणार आहे.
त्यावेळेस आपणच आपला विकास करू शकतो. पण या सगळ्या याच्यामध्ये, दांधलीमध्ये, श्रद्धा, हो, बघ पुणे. पण या धांदलीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला झेंजी आपल्या डोळ्यासमोर आली, ते बघून असं वाटलं की नाही, आपण अजूनही मागे आहोत. आपण अजूनही मागे आहोत. कारण ही झेंजी ही एका वेगळ्या दिशेने जाते. तिच्यावर ना संस्कार आहेत, ना तिच्यावर या देशाची जबाबदारी आहे. तिला फक्त सेल्फी टाकायचे आहेत, इंस्टाग्रामवर प्रसिद्ध व्हायचं आहे, आणि त्यासाठी शिव्या, अश्लील भाषांचाही आधार घ्यायला हे मागे पुढे बघत नाहीये. मग हे मोदींचं अपयश का? की ही जेनजी मोदींनी संस्कारित केली नाही. मंडळी, मोदी कुठे कुठे पुरून उरतील हो. प्रत्येकाच्या घरात आपलं मूल काय करते हे बघायला आई वडिलांना जर वेळ नसेल ना, तर हे असंच होणार आहे. असंच होणार. आठवा मित्रांनो, तुमची माझी पिढी आठवा. घरात 5-5, 6-6 भावंड, आई वडील, माझ्यासारख्या चाळीत राहणारा मुलगा असेल तर गावावरून येणारे अजून 2-3 जण, 10x12ची खोली, या खोलीमध्ये 11-12 जण राहायचे त्यावेळेस. पण तरीही संस्कारात आम्ही कुठेही मागे पडलो नाही मित्र. मी कशाला, तुम्ही माझ्यासारखे शेकडो हजारो लोक. कारण आई वडिलांचा धाक होता. प्रेम तर होतच, पण आई वडिलांचा धाक होता. आणि हा धाक आता मित्रमैत्रिणी, आपल्याला आपल्या मुलांना मित्रमैत्रिणी करण्याच्या त्या आवेशात कुठे वाहून गेलेला आहे. आणि आज फक्त उरली आहे ती झेंजी. झेंजी उरली आहे. आणि ही झेंजी आज कुठल्या दिशेला जाते बघा मित्र. एक मुलगी ज्या वेळेस त्या व्हिडिओत म्हणते मोदींचे पिरियड, त्यावेळेस तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला असेल का हो? आनंद झाला असेल. किंवा त्या मुली ओरडतायत, म्हणजे ती ते शब्दही उच्चारायला मित्रांनो इथे नाही जीभ दजावत. मी ज्या भागातून आलो, चाळीतल्या भागातून, तिथे तर शेकडो शिव्या दिवस रात्र कानावर पडत होत्या. आम्हीही शिव्या दिल्या, मित्रमैत्रिणींमध्ये दिल्या शिव्या. पण सार्वजनिक ठिकाणी आणि अशा ठिकाणी शिव्या द्यायचं साठी मन कधीच दजावलं नाही. आणि विशेषतः ती शिवी जर आई वडिलांच्या कानावर पडली तर काय होईल ही भीती मनात होती. कुठेतरी खोलवर रुजलेली होती. आणि केवळ आई वडील नाही, शेजारचे काका, मामा, परिचयाची लोक, यांना जर कळलं तर काय होईल ही धास्ती होती. आणि त्यामुळे आम्ही नाही असं करू इच्छिलो. अगदी कोणी रस्त्यात आजही भांडलं तरी नाही शिव्या येत तोंडात. सुरुवातीला समजावण्याचा सूर असतो. हे संस्कार होते मित्र. आई वडिलांनी नाही दिले संस्कार, वेळच नव्हता हो त्यांच्याकडे. 6-6 भावंडांना बघणं कुठल्या आई वडिलांना शक्य आहे. आणि हे माझ्या बाबतीत नाही हो, तुमच्या बाबतीतही झालेलं नाही दिलं. पण आई वडील म्हणून जो धाक होता तो आजही आहे. आणि त्या धाकाने आमचं कधीही नुकसान झालं नाही. किंवा आमच्या मनात आईने वडिलांनी मारलं म्हणून आता आत्महत्या करायची असेही विचार कधी शिवले नाहीत. उलट एखाद्या दिवशी वडील रागवले नाहीत तर भीती वाटायची की का वडील रागवले नाहीत, काही बिनसलं का, का आई टाकून बोलली नाही, काही बिनसलं का. सगळ्यात मोठी दहशत आई वडिलांच्या गप्प राहण्यात होती. शिव्यात नव्हती मित्रा, नव्हती. ते प्रेम होतं, ती आपुलकी होती. आणि ते आजची झेंजी विसरून गेले.
नरेंद्र मोदी यांना या स्थानावर बसवलं कोणी? तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य. आपण मोदींना पंतप्रधान केलं कारण आपली गरज होती. 70 वर्षात आपण गांजलो होतो, नाडले गेलो होतो. एक हिंदू म्हणून आपली ओळख काय होती या हिंदुस्थान, या हिंदूंच्या देशात? आठवा जरा, काय होती? कोणी उठायचं आणि आपल्या श्रद्धास्थानांवर हल्ले करायचं. आजही करतायत. इतकंच नाही तर हिंदू म्हणून आपली हेटाळणी केली जायची. आपण भरारी घेऊ इच्छिलो तर आपले पंख कापले जायचे. आणि म्हणून हे नको, बस आज आपल्या पिढीने हे झेललं, पुढच्या पिढीला नको. आणि म्हणून आपण मोदींना आणलं, आपली गरज म्हणून मोदींना आणलं, मोदींना निवडून दिलं. मोदी गुजरातमध्ये व्यवस्थित होते हो, काय गरज होती? आणि अजून 2-4 वर्षांनी ते निवृत्त झाले असते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि गेले असते झोळा घेऊन हिमालयात तपश्चर्या करायला. पण आपली गरज होती हो, आपली गरज होती. आणि म्हणून आपण मोदींना या स्थानावर बसवलं. या, आमच्यासाठी या म्हणून अर्जव केले, विनंत्या केल्या आणि मोदींना अपेक्षित अशी कामही केली निवडणुकीत. आणि म्हणून मोदी आले. हे या झुरळांना माहिती आहे का? जाणवतंय का? ज्या वेळेस तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य जो आजही घरात आहे, जो आज धिंगाणा सोशल मीडियावर आपण बघितला, टीव्हीवर बघितला आणि संपलेल्या पक्षांचं गोंजारणं देखील बघितलं, तिडी गेली ना डोक्यात? आपण आणलंय आणि हे मागणी करतात मोदींना कळवा. अरे कोण हे? यांना माहित नाही की एकदा जर सर्वसामान्य रस्त्यावर आला तर यांच्यासारख्या लाख झेंजी देखील काही करू शकणार नाहीत आणि त्यांचे पालकही काही करू शकणार नाहीत. कारण पहिले कान या पालकांचे उपटायला पाहिजे, यांच्या पालकांचे उपटायला पाहिजे. तिथे तिथे दिसतील यांचे पालक, त्यांना हिणवायला पाहिजे. मित्रांनो, आता या ज्या मुली मोदींना शिव्या शिव्या घालत होत्या, त्या रिपोर्टरची हुरियो उडत होत्या त्या मुली, त्यांना नाही, त्यांचा काय दोष? त्यांचा काहीच दोष नाही, त्यांच्या पालकांचा दोष आहे. त्यांचा हुरियो उडवा मित्रा. कुठे आढळला तर उडवा हुरियो, बघूया काय होतं. कारण यांनी आपल्या श्रद्धास्थानावर आता आघात करायला सुरुवात केलेली आहे. आणि हे श्रद्धास्थान आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी मित्रा त्यांचा राजीनामा मागतायत. मग खरंच नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायचा? नको आपल्याला नरेंद्र मोदी? विचार करा. आणि विचार करा, जर ही झेंजी उद्या या देशावर राज्यकर्ती झाली, हे झुरळं संसदेत गेली, तर या देशात काय हाहाकार माजवतील. आपल्याला हा देश पुन्हा एकदा 70 वर्ष मागे न्यायचा नाहीये. जो मोदींनी त्या गांजलेल्या असह्य अवस्थेतून बाहेर काढला, आज आपल्याला तो देश अजून पुढे न्यायचा आहे. आणि त्यासाठी या झेंझीला आपल्या आपल्या परीने, आपण, आपल्यावर ते संस्कारच नाहीये तो सरकारी प्रॉपर्टी तिचं नुकसान करायला. कारण आपण चर्चगेटला गाडी थांबली आणि आतमध्ये पंखे सुरू असतील तर आपण जाऊन ते बंद करतो ना. आपण असं करू शकू? शक्यच नाही मित्र, शक्यच नाही. त्यामुळे लक्षात घ्या, या झेंजीला नाही, यांच्या पालकांना धडा शिकवण्याची वेळ आली. सगळ्यांनी बघितलं कोण कुठे होतं, कोण काय करत होतं. त्याच्यामध्ये खूप चांगली लोक, विद्यार्थी देखील होते, नाही असं नाही. ते नाही आले पुढे, त्यांनी नाही मोदींना शिव्या दिल्या, त्यांनी नाही कोणाची हुरियो उडवली, ते शांत होते, घोषणा देत होते, पण कोणाला खिणवत नव्हते, खिजवत नव्हते. पण जे असं करत होते त्यांच्या पालकांना ते कळलं पाहिजे, ते उमजलं पाहिजे. असो,
मंडळी तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.